नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत छायाताई मोरे. त्यांची ओळख करून द्यायची झालं तर गेली 35 ते 40 वर्ष त्या शेती या व्यवसायामध्ये आहेत आणि गेली अनेक वर्ष जालन्यामध्ये यशस्वी पद्धतीने ते द्राक्ष उत्पादन घेत आहेत. छायाताई, तुमचं कृषी दर्शन या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मला आधी सांगा की तुम्ही 35 ते 40 वर्ष विविध पद्धतीने पिकं घेता आहात, पण त्याच्यामध्ये ही द्राक्ष शेती करावी असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे त्याच्यासाठी काही विशेष कारण होतं का? हो, आमचा जालना जिल्हा म्हणजे अवर्ष जिल्हा आहे. पाऊस फार 4 वर्षांना आमच्याकडे पाऊस फार कमी पडत आहे. बाजरी, मूग, कापूस हे पिकं पारंपरिक पद्धतीने मी घ्यायची, परंतु ते कमी कालावधीचे पीक असल्यामुळे ते पावसाला म्हणजे कमी पाऊस असल्यामुळे कमी पाण्याला बळी पडत होते. आणि मग हे बहुवार्षिक द्राक्ष हे बहुवार्षिक पीक आहे आणि कमी पाण्यात येते, त्याच्यामुळे मी द्राक्ष पिकाकडे वळले. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही आवर्षण आणि असा उल्लेख करताय, याचा अर्थ हे पीक घेण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीचं हवामान आवश्यक आहे किंवा जमीन कशी असली पाहिजे, पाण्याचं कसं तुम्ही व्यवस्थापन करता? खरं तर हे पीक थंड हवामानाचं आहे, पण आपल्या काही प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्याकडे हे उत्पादन घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी यशस्वी पण केलं. आणि ह्या द्राक्षाला खरं तर जमीन हलकी पाहिजे, म्हणजे आपण म्हणतो ना जास्त खडे मुरमाड जमीन ती पाहिजे. पण मी हे द्राक्ष पीक एकदम काळीच्या जमिनीत घेऊन यशस्वी केलं आहे. त्याला 4 बाय 9 वर लागवड केली आणि 3 फुटाचे बेड केलेले आहेत. काळीच्या जमिनीत पाणी जास्त धरून राहते आणि याला फार कमी पाणी लागतं, त्याच्यामुळे मी त्याला बेड करून त्याची लागवड केली आहे. बरोबर. पण हवामानाचं आपण कसं त्याच्यामध्ये कसं हवामान असलं पाहिजे आणि कोणत्या वेळी म्हणजे कोणत्या वेळी तुम्ही हे पीक घ्यायला सुरुवात करता? याची लागवड खरं तर मे जूनमध्ये करतात. हे डॉगरीज खुंट लावल्या जातात आणि त्याच्यावर 6-7 महिन्याने कलम केली जाते. कलम करताना आपल्याला जे पाहिजे त्याच्यावर त्याची कलम केल्या जाते आणि मग त्याच्यावर 25 ते 26 आठवडे आपल्याला त्याचं पीक घेता येते कलम केल्यानंतर. हे कलम तुम्ही करता, बरोबर आहे, पण हे करत असताना तुम्ही कोणत्या पद्धतीच्या जातींचा तुम्ही अवलंब करता? आणि द्राक्षाच्या शेतीमध्ये किती प्रकारच्या आपण विविध जाती आपण घेऊ शकतो? तशा द्राक्षाचे फार म्हणजे ज्यांना विकसित केले त्याच्या नावाने बरेचसे जाती आहेत, पण मी माझ्या याच्यावर पांढऱ्या रंगाचे म्हटलं तर थॉम्सन आणि सोनाका आणि रंगीत म्हटलं तर कृष्ण शिडलीची लागवड केलेली आहे. थॉम्सन ही जात माल काढल्यानंतर टिकाऊ आहे, त्याच्यामुळे हे बाहेर पाठवायला बरं पडतंय. आणि सोनाका याला लांब मणी असल्यामुळं याला बाजारात चांगल्या प्रकारे मागणी असते, त्याच्यामुळे त्याला बाहेर पाठवायची काही गरज पडत नाही. आणि कृष्णा सीडलेस ही लवकर येणारी जात असल्यामुळं त्याची जर आपण लवकर छाटणी घेऊन माल आपला दुसरा माल दुसऱ्यांचे द्राक्षे बाजारात येण्या अगोदर जर आपण त्याचे लवकर छाटणी घेऊन पीक आपलं लवकर बाजारात आलं तर आपल्याला 2 पैसे नक्कीच मिळते. छाटणी करायच्या अगोदर त्याचे बेड आहेत त्याची चाळणी करावी लागते, त्याला खतं भरायला लागतात, रासायनिक जैविक शेणखत वगैरे खत भरावं लागते आणि त्याला 1 महिन्याचा विसावा देऊन त्याची पुन्हा पाणी सोडून छाटणी घ्यायला लागते. त्याला एप्रिलमध्ये खरड छाटणी म्हणतात. ती छाटणी केल्यानंतर आपण त्याला 30 ते 40 दिवसानंतर त्याच्यात गर्भधारणा होण्यासाठी 6B, युरोशील, लिओशिन याचे स्प्रे घ्यायला लागतात. बरोबर आहे. पण म्हणजे हे स्प्रे घेताना म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशक किंवा त्याच्याला आवश्यक जी इतर हे आहेत रासायनिक आपण खतं म्हणतो त्यांचा विचार तुम्ही कशा पद्धतीने करता? कमीत कमी मी रासायन खताचा कमीत कमी वापर करते. जैविक आणि शेणखतावरच माझा जास्त भर असतो. आता सध्या तुमच्याकडे किती एकर जमीन आहे? माझ्याकडं 17 हेक्टर जमीन आहे. अच्छा, त्याच्यामधलं तुम्ही आता द्राक्ष उत्पादन किती याच्यामध्ये घेता? 2 हेक्टरवर द्राक्ष घेते. बरं. आपण जेव्हा पिकं म्हणतो कोणती, तेव्हा पिकं म्हटल्यानंतर त्या पिकांचं नियोजन करणं किंवा त्यांना सांभाळणं सुद्धा गरजेचं असतं, कारण ह्या पिकांना सुद्धा आजार होत असतात, कीटकांचा प्रादुर्भाव होत असतो. मग तेव्हा तुम्ही कसं त्याचं नियंत्रण करता? द्राक्ष पीक जसं आपल्याला आवडतं तसंच किडीला पण ते फार आवडतंय. द्राक्ष पीक त्याच्यावर जास्त किडी पडतात, तर मग आपण जर त्याचं नीट व्यवस्थापन केलं जेणेकरून आपण दररोज झाडाशीच नाही प्रत्येक पानाशी आपण जर बोललो आणि ते झाड आपल्याला बोलायला लागलं तर
किडीचा जास्त प्रादुर्भाव होत नाही. बरोबर आहे. आता उत्तम पिकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचं व्यवस्थापन सगळ्याच गोष्टींनी करणं महत्त्वाचं हो, असतं. हो. तर इतर कोणतं व्यवस्थापन तुम्हाला करावं लागतं ह्या शेतीमध्ये? ते द्राक्ष बागामध्ये खरड छाटणीपासून तर माल काढणीपर्यंत, म्हणजे एप्रिलला आपण खरड छाटणी घेतो, त्याचं 3-4 महिने व्यवस्थापन करून त्याची मालकाडी तयार झाली. मग सप्टेंबरला आपण फळ छाटणी करतो. फळ छाटणी केल्यानंतर माल काढण्यापर्यंत त्याचे सारखी कामं करायला लागतात. पण त्याचबरोबर तुम्हाला सरकारी इतर काही मदत मिळते का? की माहितीच्या स्वरूपामध्ये असेल, आर्थिक मदत असेल, असं काही तुम्हाला मदत मिळते का शेतकऱ्यांना? हो, हे फळबागामध्ये द्राक्षाचं पण आता ह्या वर्षी मागच्या 2 वर्षापासून शासनानं घेतलेलं आहे. ते एकरी मला वाटतं 1,40,000 अनुदान मिळतंय त्याला द्राक्ष बाग उभा करण्याकरता, आणि आपण त्याचा निश्चितच फायदा घेऊ शकतो. अच्छा. बाकी तुम्हाला इतर कोणते अडचणी येतात का ही शेती करत असताना? अडचणी त्याच्यात अशा येतात की ह्यावर आता निसर्गाचा ढळत चाललेला तोल, म्हणजे कोण्याही वेळेला आभाळ येणं, कोण्याही वेळेला पाऊस पडणं, याच्यामुळे खूप अडचणी येतात बागेमध्ये. म्हणजे कशा पद्धतीच्या असतात? कारण हवामान तर सतत बदलत असतं. कधी मळब असतं, कधी पाऊस असतो, कधी कडक उन्हाळा असतो. पाऊस पडला की त्याच्यात समजा असं जर ढगाळ वातावरण असलं आणि पाऊस पडला तर त्याच्यावर डावणी, मिलीड्यू, भुरी, जीवाणू करपा हे रोग येण्याची शक्यता असते. मग त्याचं नियंत्रण तुम्ही कसं करता? त्याचं नियंत्रण एक स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे, आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. आपल्याला जर कमी प्रमाणात असेल त्याची लागण झालेली तर स्पर्शजन्याचे स्प्रे करायला लागते, आणि जास्त प्रमाणात असले तर आंतरप्रवाही. बरोबर आहे. ही द्राक्ष काढण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत असते. हो. तर ती काय असते? द्राक्ष काढण्याची वेगळी पद्धत म्हणजे द्राक्ष काढणी खरं तर सकाळी 7 ते 10च्या दरम्यानात संपवायला पाहिजे. सकाळच्या 7च्या आत संपवलं तर ते उन्हाच्या अगोदर द्राक्ष काढणीला येतात आणि ते थंड असतात. त्याच्यामुळं बाजारात आपल्या मालाला भाव जास्त मिळतो. पण म्हणजे काय आणखीन विशिष्ट काही कारण असतं का की त्याच ठराविक वेळेमध्ये काढायची? हो, त्या ठराविक काळात काढल्या म्हणजे थंड असतं वातावरण, उन्हात खराब होतात, माल मऊ पडतो, लूज होतो, मग आपल्या मालाला भाव कमी मिळतो. पण म्हणजे आता ही काढल्यानंतर ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, कारण त्याचा साठा करणं योग्य पद्धतीने. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता? म्हणजे तर लोकल मार्केटला पाठवायचं म्हटलं तर त्याचे कॅरेटमध्ये 20 किलोचं कॅरेट पाठवायला लागतं, तरी त्याची निवड करायलाच लागती. कधीतरी पक्ष्यानं खाल्लेला एखादा मणी असतो, त्यात मधमाशीनं टोकरलेला असतो, किंवा चुकून एखाद्या मण्यावर भुरी आलेली असती एका घडावर, ते काढते वेळेस बाजूला करायला लागतं. म्हणजे त्याचं तुम्हाला वर्गीकरण करावं लागतं. आणि हे वर्गीकरण केल्यानंतर मग तुम्ही प्रत्येक ठिकाणी, म्हणजे जसं मार्केट असेल, फळ मार्केट वगैरे जवळ कोणतं असेल तर तिकडे पाठवता का? मग नाही, मला तर अजून मार्केटला पाठवायची वेळ नाही आली, कारण माझी जी बाग आहे तर माझ्या सुदैवाने माझी जालना सोलापूर रोडवर आहे, त्याच्यामुळं जाणारे येणारे बाग दिसते त्यांना ताजे द्राक्षे मागण्याचं जास्त हे असतो. बरोबर आहे. पण हे जेव्हा आपण तुम्ही माल विकता तेव्हा त्याचं पॅकेजिंग सुद्धा महत्त्वाचं असतं, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही ते देताय त्यांना, तर ते तुम्ही कसं करता? आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही नवीन आधुनिक तंत्र आलंय का? नवीन आधुनिक तंत्र म्हणजे काय, असं लोकल मार्केटला म्हटलं तर कोणाला किलो लागतो, कोणाला अर्धा किलो लागतो, कोणाला पाव किलो लागतो. त्याच्यासाठी ते कॅरेट ठेवायचे, आणि मी स्वतः बॉक्स भरते 2 किलो आणि 4 किलोचे, आणि त्याच्यावर लिहिते तुम्ही बॉक्स बिनधास्त घेऊन जा, याच्यात जर खराब निघालं तर 2 घेऊन जा. अरे वा, हे सुद्धा एक तंत्र आहे मला वाटतं वितरणाचं की मार्केटिंगचं. पण हे तुम्ही तुमच्या पुरता करता. पण जे निर्यात ज्यांना करायची आहे किंवा बाहेर बाजारामध्ये तुम्हाला विकायचं असेल, तसं आपण इतर फळांचं बघतो की त्याचं पॅकेजिंग तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने करावं लागतं निर्यात करताना. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे काही सोयी सुविधा आहेत का? अजून तर आमच्याकडे सोयी नाही, पण आता आमच्या जालन्याला शासनानं डायपोर्ट मंजूर केलंय, आणि ते अजून लोक अनभिज्ञ आहे त्याच्याबद्दल, तरी शासनानं लोकात जागृती करायला पाहिजे. आणि द्राक्षामधून मला असं वाटतं इतर सुद्धा अनेक उत्पादनं घेतली जातात. तब्येतीच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने द्राक्ष अतिशय चांगलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप पौष्टिक मूल्य आहेत. तर याच्यामधनं आणखीन कोणती उत्पादनं घेतली जातात? द्राक्षामध्ये भविष्यात माझं असं
माणूस आहे की ज्यावेळेस आपण द्राक्षाची थिनिंग करतो तर त्यातले जे कच्ची मणी असते ते सगळे खाली पडतात. तर मी त्याचं लोणचं आणि चटणी करायचा विचार आहे. आणि जे थॉम्सन जे व्हरायटी आहे ती गोल आणि लहान असते त्याच्याकडून किसमिस तयार करायचा विचार आहे. अच्छा. पण म्हणजे मनुका झालं, त्याच्यानंतर लोणचं झालं, हो. या व्यतिरिक्त आणखीन तुम्ही काय फळ प्रक्रिया करता त्याच्यावरती आणि काय उत्पादन मिळू शकतं आपल्याला? मी तर सध्या करत नाही, पण हल्ली त्याच्यावर ज्यूस सरबत याच्यावर प्रक्रिया करता येते. आणि मला वाटतं त्याच्यासाठी सरकारकडनं काही प्रशिक्षण पण असतं का फळ प्रक्रियेसाठी? हो, आपल्या कृषी विद्यापीठात त्याच्यासाठी प्रशिक्षण आपल्याला घेता येतं. बरं. आणि द्राक्षापासून मला असं वाटतं की नाशिक वगैरे आपण जास्त नाशिकचं नाव ऐकतो की द्राक्षासाठी वाईन आणि हे सगळं प्रसिद्ध आहे. हो. तसं जालन्यामध्ये सुद्धा तुमच्याकडे काही प्रकल्प वगैरे राबवले जातात का? नाही, आमच्या जालन्यामध्ये अजून तसे काही प्रकल्प नाही राबवले जात. पण तुमचा मग पुढच्या आगामी भविष्यामध्ये काही असा विचार आहे का की तुमचं जर एवढं उत्पन्न येतंय तर याच्यामधनं अधिक उत्पन्न घेण्यासाठी तुम्ही तसा काही विचार करता आहात का? हो, आता जर आमच्या जालन्याला ड्रायपोर्ट झालं तर आम्ही नक्कीच निर्यात करायचा विचार करू. अच्छा. पण निर्यातीसाठी सुद्धा तुम्हाला अनुदान किंवा ह्याची गरज सरकारकडनं लागणार आहे का? नाही, त्याच्यासाठी अनुदान वगैरे नाही, पण त्यांचे जे ठरलेले असतात मानांकन औषधी ते त्या पद्धतीने तयार करायला लागते. म्हणजे निर्यातीसाठी तुम्हाला एक वेगळा मानांकन दिलेली आहेत आणि त्याला पाळूनच तुम्हाला ती करावी लागतात हो, का? हो. ती काय असतात तुम्हाला थोडक्यात सांगू शकाल? बरेचसे औषधी आपल्या परदेशात युरोपला पाठवायचे असेल तर तिकडं बरेचसे आपले मला थोडे सांगता येईल त्यांचे नियम कठीण असतात. एंडोसल्फान अजून 2-3 औषधं असे की तिकडं ते चालत नाहीत. बरं. त्यांचे जे यादी दिलेली असते आपल्याकडं तेच औषधी आपल्याला म्हणजे घ्यायला तीच लागतात. रासायनिक तुम्हाला फवारणी करावी लागते पीक घेताना. हो. जर ते नाही केलं तर ते मान्य केलं जात नाही इतर नाही, मग देशांमध्ये. आपलं ते- कदाचित तुम्हाला हं. नुकसान होऊ शकतं. नुकसान होऊ आता शकतं. तुम्ही युरोपचा उल्लेख केला तर मला असं वाटतं की तुम्ही युरोपमध्ये सुद्धा जाण्याची संधी तुम्हाला हो, मिळाली हो. मला आणि अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल थोडं सांगा आम्हाला. हो, मला जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त झाल्यावर त्या दिवशी राज्यपालनं शेतकऱ्याशी संवाद साधायची इच्छा केली होती. तर मी उठून बोलले त्यांना की तुम्ही आत्तापर्यंत पुरुष शेतकऱ्यालाच का अभ्यास दौऱ्याला पाठवता, महिला शेतकऱ्याला का पाठवत नाही? शेतीत 90% काम तर महिलाच करतात. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी पुरस्कार वितरणाच्या वेळेस असं सांगितलं की आम्ही इथून पुढं महिला शेतकऱ्याला जोडीनं पाठवू. आणि त्यांनी आम्हाला पाठवलं. कुठे बरं गेला होतात तुम्ही? युरोपला 5 कंट्री. तिकडचे दूध व्यवसाय जास्त चालतो, पोल्ट्री पण आहे, फुले, ऑफसेट मार्केट, भाजीपाला. बरं. म्हणजे तिथलं उत्पादनं आणि त्यांच्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला ते शिकायला मिळालं. हो, पण असं इथे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा तुमच्या जालना जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची काही प्रशिक्षण वगैरे होतात का? किंवा तुम्ही स्वतः काही इतरांना देण्यासाठी जाता का? प्रशिक्षण होतात मॅडम, पण जे करून तिकडं शेतकऱ्याला सोयी उपलब्ध आहे ते करून आपल्याकडं नाही आहे. पण मग नवीन तंत्रज्ञान आलं आहे किंवा हे मार्केटमध्ये आलेलं आहे, हे कळण्यासाठी मला असं वाटतं की अनेक ठिकाणी आपण शिवार सभा किंवा शिवार फेरी घेतली जाते. तर तसं तुमच्याकडे सुद्धा होतं का जालन्यामध्ये? हो, आमच्या कृषी विज्ञान केंद्रावर आमचा जे महिला गट आहे, महिला बचत गट, तर आमचे दापंते ते शिवार फेरी आम्ही प्रत्येक आमुषाला शिवार फेरी घेतो. मग ह्या सभेमध्ये महिला आणि यांचा सुद्धा किती हे असतो, वावर असतो किंवा त्यांची संख्या कशी असते? महिलाची संख्या भरपूर असते. महिला आणि पुरुष म्हणजे जोडप्याचीच असते. आमचे 13 जोडपे आहेत. सहभाग पण चांगला आहे. बरं. याच्यानंतर आगामी मला असं वाटतं की तुम्ही यांचा सुद्धा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. मोदी पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी आहेत, यांच्या हातून सुद्धा तुम्हाला 2 वर्षापूर्वी पुरस्कार मिळालेला होता. आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा तुम्हाला कृषीभूषण पुरस्कार मिळालेला आहे. मला असं वाटतं शेती करताना तुम्ही अतिशय संवेदनशील आहात, कारण मगाशी तुमच्या बोलण्यातनं आलं की झाडाला तुम्ही मुलांप्रमाणे त्यांच्याशी बोललात तर खूप चांगलं होतं. तर मला तुमच्या संवेदनाशील याच्यातनं जाणवतंय की तुम्ही खूप चांगल्या लेखिका आणि कविता सुद्धा करता. तर मी तुम्हाला विनंती करेन की जाता जाता आम्हाला 2 तुमच्या कवितेच्या ओळी ऐकवाव्यात. मला एक असं सांगावं वाटेल, देव हे कोणालाच रिकाम्या हाताने पाठवत नाही, काही ना काहीतरी त्याच्या अंगात गुण देऊनच पाठवतो. पण बऱ्याचशा महिला माझ्यापेक्षा बऱ्याच कर्तृत्वान आहे, पण त्यांना संधी मिळत नाही, त्याच्यामुळे त्या मागे आहेत. आणि माझे मिस्टर दत्तात्रेयजी मोरे यांनी मला संधी दिली आणि मी पुरस्कारापर्यंत पोहोचले.
तुमच्या 2 ओळी आम्हाला कवितेच्या ऐकायला आवडतील. हो, नक्कीच. मायबाप माझे इळा कोयत्याची धार, शेतामधी राबती कष्ट करीती फार. शेतामधी राबती कष्ट करीती फार, चुलीवनी माय माझी जळतच राहिली. बापानं बी जिंदगानी शेतातच वाहिली. चुलीवनी माय माझी जळतच राहिली, बापानं बी जिंदगानी शेतातच वाहिली. चिमुकल पोर त्यांच्या भुकेला आधार, मायबाप माझे इळा कोयत्याची धार. वा. छायाताई, आज तुम्ही इथे आलात, द्राक्ष उत्पादनाच्या तंत्राविषयी आणि शेतीविषयी आम्हाला खूप छान माहिती दिलीत. यासाठी कृषी दर्शनच्या पूर्ण परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.